अरे ये मामा तुझ्या माझी उचला उचला 1 2 3 जय श्रीराम. बसच बंद पडली. काय झाली? पनवती मागे लागली. बोर्ड दाखवा. सगळं विसर झाला. चालत जायचं आपल्याला. अरे बाबा धूल गेली सगळे. त्याच्या आतमध्ये बघायचं स्पेशल आहे बाई. बघा चला एवढ्यामध्ये काय काय भेटतं बघूया आपण. मस्त झालंय बघा. चिकन आहे बघा. कडक एकदम टेस्टी. न सांगता भाई काय काय करून ठेवले बघा यावी. आता आपला तर शनिवार आहे. 12 वाजेशिवाय खाऊ नाही शकत. पोपटे पण आपण 12च्या नंतर लावणार आहोत. चला बघूया. हे बघा मित्रांनो यो मटन शिजतो आपला. हे बघा मस्त. आम्ही दोघं बनवला कडक बाबा आईला. नॉनव्हेज साठी एवढी मेहनत. ते भाजपीचे सांगितले ना. हे भाई मी चाललो बाहेर. मी जाऊन येतो. आता काय करताय? आमलेट. अंडी बिंडी सगळे अंडे तिकडे ते बघा. बाबा बेकार. एक झोपका काढले का सगळ्यांनी तर काम 25 करून टाकले बघा. करा करा अंडी. आणि आमची पोपटीचा तो ह्यो दाखवतो तुम्हाला. आमचे 2 माणसं बघा इथे शेकोटी करत बसले. हे बघा. अरे बाबा यो बघा. आईला हत्यार घेऊनच बसले हो. हा पोपटीचा भांडा दाखव. हा यो मेन पोपटीचा भांडा आपला. यो बघा याच्यात पोपटे आपण आता भरणार आहे पूर्ण आपली टोटली. यो मामडीचा पाला वगैरे आणलेला आहे. आणि बाकी चिकन वगैरे सगळं मॅरिनेट करून ठेवलेलं आहे यावी. आता थंडी एवढी आहे का बाई सगळे जण इथंच उभे राहिलेत बघा. तुला बांधायचंय काय? हा तो घर घ्यायचा ना बालपणी म्हणून त्याला घर बांधला. चला त्याच्या आतमध्ये मोठा पीस आपला यो बघा. चला तो होईपर्यंत जरा आपल्या एका मित्राचा बर्थडे आता मस्त की बर्थडे करू. चला हे कोणता बर्थडे? तुझा बर्थडे ना? दाखव त्याला दाखव इकडे. तुझा बर्थडे ना? तुझा बर्थडे ना? भावांनो आपल्या भावाला युट्यूब फॅमिली कडून सुद्धा भरपूर वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. चला आता केक कापून घेऊया. अरे ये ना भाई बस काय. चला एकत्रच राहायचं. आता काय रात्री 12 वाजल्यानंतर थोडंच घ्यायचे. चला भावांनो वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. हे बोला हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. ये सब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा हूँ. तर मंडळी फायनली 11:30 वाजलेले आहेत आणि आम्ही आता आमची पोपटी करायला घेतोय. फक्त एक काढ ना. ह्याच्या आतमध्ये बघायचं स्पेशल आहे बाई. हा यो बघा काम. हे 12 नंतर होणार आहे. आता आम्ही आमची पोपटी वगैरे जे आहे ते सगळे आता पटापट लावून घेतो. हे बघा इथं मामोडीचा पाला जो असणार आहे आपला कॅन म्हणजे छोटा आपल्या त्याच्यामध्ये आपण सगळे भरणार आहे. रचून घेणार आहे आपण त्याच्यामध्ये. तर शेंगा वगैरे बघा सगळे इथे आणलेले आहेत. हे बघा हे शेंगा अंडी आहेत काय पण होऊ दे. आणि आता काम 25 करायला पोरं आलेत आपली फटाफट. हे बघा कसा काम बाई. 2 लॉलीपॉप आहेत मस्त. ताणून द्यावा तो. आता जेवण पण केलंय पण ते सुद्धा 12 नंतर खायला लागणार आहे. कारण का मेन काय शनिवार अजून म्हणजे संपला नाहीये त्याच्यामध्ये. असा हौशी नाहीये बट तरी पण 12 नंतरच खाणार आहे आम्ही. चला पटापट रचून वगैरे घेऊत आपण आता आणि एन्जॉय करा ब्लॉगला बाई. थोडासाच बाकी राहिलेला आहे. काही विषय नाही. दिवसभर थकलीत पोरं पण. कधी आता पोपटे होते याच्यावरती आहे. मित्रांनो तुम्हाला जर पोपटी माहिती नसेल कशी करायची. भरपूर जणांना असा विषय असतो की पोपटी कशी करतात. भावा या तुम्हाला दाखवतो पोपटी कशी करतात. गेले 2 ब्लॉग पण आपण टाकले होते. त्यांनी सुद्धा पुन्हा एकदा दाखवतो आपण कोकणात जाऊन पोपटी करता या तुम्हाला दाखवतो. पहिला आता जो मामोड्याचा जो पाला आहे तो पहिला खाली पूर्ण ग्राउंडला बेसला टाकून घेणार. हा बेस तयार केला एकदम खाली म्हणजे त्याच्याने कसा शेक भेटेल आणि चिकन आपला मजबूत असं शिजून जाईल. मित्रांनो आता जे आपण पाला वगैरे टाकून घेतलं होतं मामोडीचं पाला त्याच्यावरती आपण आता टाकतोय सगळे मटर वगैरे. खाली डासात टाका. हा खालचा बेस पूर्ण भरतोय बस. जाडा मीठ आहे आणि हे थोडा थोडा टाकायचा सवरवर टेस्ट येण्यासाठी. सगळं टाकशील. हे बघा असा
हे बघा भावांनो, आता त्याच्यावरती चिकन टाकतो आपण. सगळ्यात ना टाकायचं आहे, थोडं थोडं टाकायचं. आता 2 लेग पीस आहेत ते खाली टाकतोय. थोडं चिकन टाक आणि पॅक करून टाक. मला टाक 2 पण मध्ये टाक. अंडी पण टाकलं. अरे अंडी टाकलं मध्ये पोपटी वाट लावत. चला फायनली आपले लेग पीस झालेले आहेत. हे बघा. चला मंडळी, जेवढं आपण आता सगळे लेअर वगैरे टाकलं ना, सेम टू सेम तसं वरती भरत जायचंय. आणि जे अंडी आहेत ना आपल्या बघा, ही अंडी ही सगळी आपण टोकाला भरणार आहे. आम्ही काय करायचो, आम्ही मधल्या लेअरला टाकायचो, बट आपण हे डायरेक्ट पूर्ण वरती टाकणार आहे. तर आता कंटिन्यू पटापट भरतो आणि मग शेवटला अंडी ठेवतो बघा. बाकी बिचारे भरतायत बघा. अंडी फायनली मित्रांनो, शेवटचा लेअर रचायला चालू केलेला आहे. आणि आता अंड्यांची इथं बाई झोड आहे. इथे प्रत्येक वेगवेगळी कलरची कोंबडी बसवली आहे. बघा. एवढं काय वाचलं पडणार आहे तू? बघतो थांब, तू पण येशील. मात्र कोंबडीला पिल्ल करण्यासाठी ठेवलेले. तिचा रस्ता आहे का? आम्ही आता सापशिडी बनवून टाकले, त्रिकोण बनवला. फायनली अंडे पानं दे भरपूर. आता पॅकिंगला तयारी चालू. आणि आपली आता होणार आहे इथे तयार 100%. हे त्याला बी घे कुठं हे तो बुंदा काढतो. लाव तू नाही बुंदा. आम्हाला भूक लागली. फायनली लावायला घेतलेले आपण. आता इथे लाकडं वगैरे लावून घेतो आता. आणि पटापट जायला चालू करतो, कारण का 12 वाजलेले टोटली. आणि असा कावळा धावतो आतमध्ये असं वाटतंय. फायनली आपली पोपटी लागलेली आहे भावानो. काही पोपटी लागते अशी पोरांची एक्साइटमेंट वाढत चालली आहे. कधी पोपटी होईल भाई. चला लागली कोकणी स्टाईल भाई. होम लावायची. असा उलटा राशीला दिसणार नाही, उभा राहा असा. हा असा चेहरा दिसतो सगळ्यांचे बघ, असा गोरा एकदम. अरे गोरा दिसतस. आता पेंडा ओपन करून टाका. स्माइल बघा कडक. हा राव ना अशी सगळी जण. मित्रांनो, हातात बघा फटाके आहेत. आणि पोरं फक्त याला एकट्याला माहिती आहे, बाकीच्या पोरांना माहिती नाही. टाकूया बघा. सगळ्यांना असं वाटतं का माहिती आहे का? अरे लाकडं का जळतात भाई, एक नंबर. काटकुट काय टाकूयात सगळे. करणार कसा? या मित्रांनो, फायनली पोपटी एवढ्या तासानंतर आम्ही मेहनत केली. आणि मेहनतीची पोरं बघा एवढीच राहिली. झोपले. या पोपटीची मजा घेऊन. हे बघा कसा काम. लेग पीस आहेत बघा आतमध्ये आहेत ते. चला एवढ्यामध्ये काय काय भेटतं बघूया आपण. लहान अंडी फुटली. चला चला अंडीला फुटली. चिकन बघा बाई, मस्त झालंय बघा. चिकन आहे बघा, कडक एकदम. चिकन बिकन नको मला. गाईज याच्या टीम थांबलो होतो. कुठं गेला भाई? यो बघा आता कसा काम. माझा हात नको लावतात. हा भिकारी लगेच हात लावायला आला. अजूनही काय थांब. दुसरा बी भेटला. हा घ्या ताजी कोंबडी खावा. हे कशी लागते पोपटी? कोणी कोणी टेस्ट केली? अरे काहीतरी बोला. टेस्टी खाल्ली नाही पण मस्त लागते काय? नक्की का? चला मेहनत केलेल्या पोरांना मस्त लागते. कसं का भाव उठलाय. हा भाऊ माझा भांडी घासतोय. लवकर तो जायच्या तयारीला लागला आहे. त्याच्या बहिणी येणार आहेत, बघून घ्या. हा एक भाऊ, त्याची कोलबी झाले. तर भावांनो आता जस्ट घेतलेला आहे बघा, मस्त दूध आणि बटर. गावा ठिकाणी आल्यावर तुम्हाला जास्त करून तर हेच खायला भेटणार आहे. काय बिस्किट भेटणार नाही खायला तुम्हाला. तर चला खाऊन घेऊयात. बाकी सगळ्यांनी मस्त की झालं दूध वगैरे पिऊन यांचं सगळ्यांचा. फक्त आमचंच बाकी राहिले. तो बघा तो उसाळ बघा सब फिरत बसले.
नाश्ता आला आईला कडक रे. कलेजी फ्राय काय कांदे पोहे कलेजी फ्राय बोलतो. नाश्त्याला बघा कांदे पोहे आणले बघा. मी घेतो पहिला दूध पिऊन मंडळी पटापट एकदम मस्त आहे की फ्रेश. आणि दूध पण काय विकत वगैरे नाही तर स्पेशल सकाळ सकाळ मस्त की डायरेक्ट गायचं काढून आणलेलं आहे आपल्या भावांनी जाऊन. हे बघा बाई एवढे सकाळी उठला काय बोलणार. आता आमची पोरा एकदम आरामात उठलेत. आता आमची फक्त आंघोळ करायला जायची वाट बघतो सगळी जण बस. आयो बघा सकाळ सकाळ मस्त फाटे धरते. अरे कुठून आणतो फाटे? इकडचे आहेत का? इथलेच आहेत का? म्हणजे हाणाला डोंगर वगैरे अशी पलटी करायला लागत नाही. हा ना सेम सेम माझी मम्मी पण जायची असे 3 डोंगर पलटी करून तिकडनं फाटे घेऊन यायची. हा आमचा उरणगाव. हा उरण तिकडे पण आहे आणि पप्पांचा मुरबाड म्हणजे मेन म्हणजे उरणच आम्ही जास्त करून. हा डोंगर असेल मोठ्याच्या मोठ्या आहेत ना म्हणजे भीती वगैरे वाटत ना रात्रीच्या टायमाला असे काय? रात्रीचं कसं आपण जातो दिवसात नाही सकाळ सकाळ एकदम 3 वाजता. हा सेम सेम काय नाही चला येतो. असं ब्लॉग वगैरे बनवतो ना मी व्हिडिओ वगैरे टाकतो युट्यूबला. चला चला म्हणले जातो आता मी. माझ्या आत्ता फ्रेश झालं भाई मस्त एकदम टकाटक एकदम चिल्ड वाटतंय भाई. आयो पण फाटे वगैरे तोडून आता सकाळ सकाळ आले भाई 3 वाजता जाताना फाट्या तोडायला विचार करा काय आहे. मित्रांनो आता आम्ही गावाच्या देवळात आलो होतो. श्री सोमेश्वर ग्रामदेवता मंदिर मंदिराचं नाव आणि देव आहे म्हणजे नागपूरचा. तर इथे आल्यावरती हा जो दगड आहे ना हा दगड जर या लोकांनी 3 चान्स देणार 3 पैकी एक जर उचलला ना तो थंड देणार सगळ्यांना. ते 3 चान्स मध्ये उचलला तर ना चला तिघांना 3-3 चान्स. चल पहिला चान्स गेला. पहिला चान्स गेला. मनीषने बॉडी बिडी काढले पार. संतोषने अरे ये मामा तुझ्या माझी जन्म घ्यावे लागतील माझ्यासारखं व्हायला माझे 2 गाणे खूप झाले मला. हा टाकत नाही मला माहिती ना हे दोघं पण नाही टाकू शकत. हा अर्ध्यातला खाली आणतोय मनीष एक बार टाकल विशाल नाही टाकू शकत. चला दुसरा चान्स ट्राय करतोय. चला यो भाई इझिली उचलताना टाकला शाबा जिमचे नाही पण डोका लावले बरोबर नाही. बघा हे जिमचे यांचा का फायदा नाही बघा. आता बघू मनीष दुसरा आशिकचा नाशिक बघ उचलत आहे तुझी एकट्याची बघ. जय श्रीराम जय श्री बजरंगबली. चला बघा उचलला का नाही. चला सेकंड चान्स आहे भाईचा. आता सेकंड टाइम उचलता बघू. चला 1 2 3 जे भाई ना तर नाही काहीच मनीष उचलता आता बघूया. चला ताई 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 शेवटचा चान्स. आणि अशा प्रकारे मोठा फुटबॉल दगडाचा उचललेला आहे यांनी. ग्रीप घेतलेला आहे. उचलला 1 2 3 जय श्रीराम. शाबास कडक लाव. शेवटचा चान्स होता भाई. चला भाईला कंपनी देताना आपले विशाल भाई कंपनी देत आहेत. हे बघा भाई असा उचल बायकोला कसा पकडशील मग. जेजुरी भाई जर जेजुरी चढवायची असेल ना दगड उचलायला लागेल का. चल कमॉन मनीष A few moments later. तर चला गाईज फायनली आपण संगमेश्वर रत्नागिरी कोकणला बाय करूयात. बाय बिट्टू बाय.
बाय बाय करू, बाय बाय 100%. चला बाय बाय, जाऊयात आपण आता घरी. चांगला घरी चाललो होतो आम्ही. आमचा उभे आम्हाला बोलता जाऊ नका म्हणून, तुम्ही इथेच राहा म्हणून. आम्हाला पण नाही, आमच्या माणसाला पण बोलतो. बघा सगळे उतरले माणसं, बसच बंद पडली. काय झाली, पनवती मागे लागली. अशी कशी बस बंद पडली पण? हा बंद कशी पडली म्हणजे काय विषय झाला नक्की? हा हा का काय ना काहीतरी काम. आम्हाला एकदा मुंबईला पोहोचतो तेवढा लाभ आहे आणि तेच गाडी काढली आमची. चला तुम्ही नाही, तुम्ही ना, तुम्हीच आहे ना, तुम्हीच आहे ना ड्रायव्हर? हो मीच आहे ड्रायव्हर. चला चला बाई, ट्रेन पण गेली. चला आमची ट्रेन होती ती पण गेली. आता आमची बस आली, बसवरून जायचं आता आम्हाला. ही बस बंदच पडली, ती बस बंदच पडली. एवढी पाऊस दिसते बाई आणि मध्येच बंद पडली. काय सांगितलं हा ना, एसटीवर बघा विचार काका बोर्ड घेऊन फिरतात. काका दाखवा, बोर्ड दाखवा. असं बघा संगमेश्वर. चला चालत जायचं आपल्याला. बस आली, बस आली. चला 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 चला. बाबा बाबा बस आली. गर्दी बघा उतरताना कोण उतरत मुंगे आहेत उतरतात. अरे बाबा धूल गेली सगळी. फायनली दुसरी बस. मनीष भाई निघली बस काय? बाबा बाबा नुसते डगमगते 5 जण. चला चालेल, निघली आमची बस. आता चाललो आम्ही घरी. बाय बाय रत्नागिरीकर, बाय बाय संगमेश्वर, बाय बाय. बाय कर रे, बाय. तू चिकळून जाय ना. हा चला बाय बाय. गाडी कशाला लाडी गोडी लावायची नाही, गाडी थांबायची नाही.